इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान घटक 4 सजीवातील पोषण उपघटक पोषण द्रव्ये हा घटक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे पाहत असताना आपण जो काही पाठ आहे 4था पाठ सजीवातील पोषण हा पाठ पूर्ण आपण पुस्तकामधील वाचन करणे हे खूप गरजेचे आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या संदर्भातील असणारी सर्व माहिती आपल्याला समजू शकेल. याच्यामध्ये पान नंबर 29, 30 आणि 31 या संदर्भातील आपण माहिती पाहणार आहोत. ही माहिती पाहत असताना सर्वप्रथम वाचन करणे हे खूप गरजेचे असते. याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, मॅंगनीज, झिंक अशा प्रकारचे जे काही पोषक द्रव्ये असेल त्या संदर्भाची माहिती आपण या ठिकाणी आज करून घेणार आहोत. तर चला आज आपण तो भाग पाहूया. बघा, या ठिकाणी काही थोडी माहिती दिलेली आहे. हे लक्षात ठेवा असं म्हटलं आहे. पान नंबर 30 वरती ही माहिती आहे. इयत्ता 7वीचा भाग आपण बघतोय विज्ञानाचा. बघा, काही बुरशीमुळे अन्न दूषित होते, तसेच त्यामुळे विविध प्रकारचे रोग आजार होतात. तर काही बुरशींमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात. ईस्ट व काही भूछत्रे उपयोगी आहेत. ईस्ट हे किण्व, ब्रेड तयार करणे आणि आंबवण्याच्या प्रक्रियांसाठी वापरले जाते. भूछत्रांमध्ये जीवनसत्वे व लोह भरपूर प्रमाणात असते. आता या ठिकाणी थोडीशी माहिती बघायची आहे. काही बुरशीमुळे अन्न दूषित होते, तसेच त्यामुळे विविध प्रकारचे रोग आजार होतात. तर काही बुरशीमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात. आता बुरशी ही तशी बघायला गेली तर वेगवेगळ्या स्वरूपाची असते. बुरशी ही आपण पावावरती येऊ शकते, चपातीवरती, भातावरती किंवा इतर काही खाद्यपदार्थ असेल तर त्या खाद्यपदार्थी येऊ शकते. असे बुरशीयुक्त असणारे खाद्यपदार्थ जर समजा आपण खाल्ले तर बुरशी पोटात जाऊन म्हणा किंवा संसर्ग होऊन आपला उलटी, जुलाब असे काही अनेक असे सगळे संसर्गाचे रोग किंवा इतर रोग होऊ शकतात. आपला जुलाब, भगवण वगैरे लागू शकते. म्हणून बुरशी असणारे प्रकारचे पदार्थ आपण खाणे हे योग्य ठरणार नाही, हे आपण लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर ईस्ट व काही भूछत्रे उपयोगी आहेत. बघा, ईस्ट व भूछत्रे. आता ईस्ट हे ब्रेड तयार करण्यासाठी ईस्ट वापरले जाते. काही आंबवण्याच्या प्रक्रियांसाठी वापरले जातात. भूछत्रांमध्ये जीवनसत्वे व लोह भरपूर प्रमाणात असते. बघा, आता भूछत्र हे विशिष्ट प्रकारचे काही ठराविक समतोल घटकांच्या ठिकाणी जर समजा केले असेल तर त्या भूछत्रामध्ये भरपूर लोह व जीवनसत्वे असतात, हे आपण लक्षात ठेवायचे आहे. आता या ठिकाणी खालील एक चार्ट बघूया आपण. आता या ठिकाणी थोडंसं बघा, वनस्पतीमधील पोषक द्रव्यांचे कार्य व अभावाचे परिणाम ह्या संदर्भातील ही माहिती कुठे दिली आहे थोडंसं बघा. पोषक द्रव्ये, कार्य व अभावामुळे होणार रोग. हा तक्ता, हा चार्ट जरी समजा आपण अभ्यासासाठी पूर्ण केला, अभ्यासात घेतला तरी सुद्धा आपल्याला भरपूर माहिती ह्या संदर्भातली असेल ती आपल्याला कळू शकते. या ठिकाणी बघा, नायट्रोजन, प्रथिने, हरितद्रव्ये व पेशीद्रव यांच्यातील महत्त्वाचा घटक आहे. ही माहिती या ठिकाणी बघायचं आहे. कार्य कोणकोणती होती हे बघितलं. अभावामुळे होणार रोग हे या ठिकाणी आपण थोडंसं बघूया. वाढ खुंटणे, पाने पिवळी होणे अशा संदर्भातली माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा, नायट्रोजनमध्ये प्रथिने, हरितद्रव्ये व पेशीद्रव यांच्यातील महत्त्वाचा घटक या ठिकाणी दिलेला आहे. वाढ खुंटणे, पाने पिवळी होणे अशा संदर्भातली हे परिणाम वगैरे होतात. फॉस्फरस बघा, प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतरण होते. फॉस्फरस म्हणजे काय तर बघा, प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतरण होते. अकाली पाने गळणे, उशिरा फुले येणे, मुळांची वाढ खुंटणे या संदर्भातील ही माहिती या ठिकाणी होते. पोटॅशियम बघा, पोटॅशियममुळे काय होते तर चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक ही कार्य होतात. खोड बारीक होणे, पाने कोमेजणे, पिष्टमय पदार्थ तयार न होणे हे अभावामुळे रोग होतात. मॅग्नेशियम बघा, हरितद्रव्य निर्माण करणे. मॅग्नेशियमचं कार्य काय आहे तर हरितद्रव्य निर्माण करणे. जर समजा मॅग्नेशियम जर नसेल तर त्याच्यामुळे कोणकोणते अभावामुळे परिणाम होतात हे बघा. संत वाढ होणे, पाने पिवळी होणे, पाने पिवळी झाल्यामुळे हा सगळा प्रकार होत असतो. त्यानंतर लोह बघा, हरितद्रव्य निर्माण करणे, पाने पिवळी पडणे ही बाब या ठिकाणी दिसते. लोह. मॅंगनीज बघा, प्रमुख संप्रेरक घटक निर्माण करणे. प्रमुख संप्रेरक घटक निर्माण करणे, वाढ खुंटणे, पानावर डाग पडणे अशा संदर्भातले ह्या घटक किंवा माबी या ठिकाणी होत असतात. झिंक बघा, संप्रेरक व त्यातील घटक निर्माण करणे. झिंक बघा, संप्रेरक व त्यातील घटक निर्माण करणे हे होत असतात. व अभावामुळे कोणते रोग होतात तर
वाढ खुंटणे, पाणी पिवळे होणे अशा संदर्भातील हे काही रोग वगैरे होत असतात. या बाबी हे चार्ट आपण थोडंसं बघायचं आहे. वाटलं तर पुन्हा एकदा बघून घ्या. पोषक द्रव्ये एका डाव्या बाजूला पिवळ्या रंगामध्ये दिलेली आहेत. त्या पोषक द्रव्यानंतर जी कार्य दिली आहे ती कार्य बघून घ्या व अभावामुळे होणारे रोग कोणकोणते आहेत हे थोडेसे बघून घ्या. मी पुन्हा एकदा सांगतोय बघा, पोषक द्रव्ये कोणकोणते आहेत तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, मॅंगनीज व झिंक हे जे काही पोषक द्रव्ये आहेत ही पोषक द्रव्ये या ठिकाणी दिली आहेत. त्यांची कार्य कोणकोणती आहेत ही सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने दिली आहेत व जर समजा ही पोषक द्रव्ये नसेल तर त्याच्यामुळे होणारे अभावामुळे होणारे रोग कोणकोणते आहेत हे या ठिकाणी दिलेले आहेत. हे थोडंसं आपण बघून घ्यायचं आहे. बघा, चार्ट दिलेला आहे. हा चार्ट आपण आपल्या वहीमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला हा चार्ट ह्या संदर्भात असणारे जे काही प्रश्नोत्तर जर समजा आपले विचारले असतील तर आपल्याला उत्तर मिळू शकतं. ठीक आहे. खाली बघा, परिसरातील वनस्पतींच्या निरीक्षणातून त्यांना कोणती पोषक द्रव्ये मिळत नाहीत ते ठरवा. बघा, परिसरातील वनस्पतींच्या निरीक्षणातून त्यांना कोणती पोषक द्रव्ये मिळत नाहीत ते ठरवा. परिसरातील वनस्पतींच्या निरीक्षणातून त्यांना कोणती पोषक द्रव्ये मिळत नाहीत हे ठरवण्यासाठी प्राण्यांमधील पोषण बघा, न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. प्राण्यांमधील पोषण या संकल्पनेत पोषक तत्वाची शरीराला असणारी गरज, अन्नग्रहणाची पद्धत व त्यांचा शरीरामध्ये होणारा वापर यांचा समावेश होतो. म्हणजे प्राण्यांमधील जे काही पोषण तत्व असतील तर या पोषण तत्वामध्ये शरीराला असणारी गरज, अन्नग्रहणाची पद्धत व त्यांचा शरीरामध्ये होणारा वापर यांचा समावेश होतो. हे विविध पद्धत किंवा घटक बाबी या ठिकाणी दिले आहेत. हे आपण थोडंसं वाचून घ्यायचं आहे. खाली बघा काय म्हटलंय, अन्नामध्ये असणारे विविध पोषक तत्वे कोणती, त्यांचा काय उपयोग होतो. आता अन्नामध्ये जे काही विविध पोषक तत्व असतात हे पोषक तत्व आपण थोडंसं बघायचं आहे व त्यांचा काय काय उपयोग होतो हे थोडंसं आपण बघूया. बघा, शरीराच्या सर्व क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी आवश्यक असणारे घटक अन्नातून मिळतात. रक्ताद्वारे हे घटक शरीराच्या सर्व भागांना पुरवले जातात. आपण खाल्लेले अन्न जसे तसे रक्तात मिसळत नाहीत, त्यासाठी अन्नाचे रूपांतर रक्तात मिसळू शकतील अशा विद्राव्य घटकात व्हावे लागते. प्राण्यांमध्ये पोषण क्रियेचे अन्नग्रहणापासून उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे आढळून येतात. खाली थोडंसं बघा, अन्नामध्ये असणारे विविध पोषक तत्वे कोणती, त्यांचा काय उपयोग होतो. आता या ठिकाणी ही थोडी माहिती दिली आहे, आपण देखील थोडंसं समजून घेऊया. थोडंसं वाचून घ्यायचं आपण व्यवस्थित. शरीराच्या सर्व क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी आवश्यक असणारे घटक अन्नातून मिळतात. म्हणजे जसे फायबर्स, कार्बोहायड्रेट्स, न्यूट्रिशन, स्निग्ध पदार्थ असे जे काही पदार्थ वगैरे असतील हे सर्व आपल्या अन्नातून मिळतात. प्रथिने म्हणा, हे सर्व अन्नातून मिळतात. रक्ताद्वारे हे घटक शरीराच्या सर्व भागांना पुरवले जातात. म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रथिने हे सर्व घटक रक्ताद्वारे सर्व भागाला पुरवले जातात. आपण खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळत नाही. आपण अन्न खातो ते जसेच्या तसे रक्तात मिसळत नाही. त्यासाठी अन्नाचे रूपांतर रक्तात मिसळू शकतील अशा विद्राव्य घटकात व्हावे लागते. जसं विद्राव्य घटकात त्याचे रूपांतर किंवा विद्राव्य घटकात मिसळतात. प्राण्यांमध्ये पोषण क्रियेचे अन्नग्रहणापासून उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे आढळून येतात. बघा, प्राण्यांमध्ये पोषण क्रियेचे अन्नग्रहणापासून उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे आढळून येतात. ह्या बाबी या ठिकाणी कशा पद्धतीने दिली आहे हे थोडंसं बघा. प्राण्यांमध्ये पोषण क्रियेचे अन्नग्रहणापासून उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे आढळून येतात. हे आपण थोडंसं लिहून घ्यायचं आहे. आता वेगवेगळे टप्पे कसे असतात, कोणते असतात या संदर्भातील माहिती आपण थोडीशी घेऊया. बघा, या ठिकाणी पोषणाचे टप्पे दिले आहेत. आता या ठिकाणी पोषणाच्या टप्प्यामध्ये माहिती काय काय दिली आहे थोडंसं बघा. अन्नग्रहण बघा, अन्नग्रहण म्हणजे काय, इंजेक्शन म्हणजे अन्नग्रहण होय. पोषणाचे टप्पे या ठिकाणी दिले आहेत. अन्न शरीरात घेणे होय, याला अन्नग्रहण असे म्हणतात. त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे पचन म्हणजे काय तर डायजेशन. अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे यास अन्नपचन असे म्हणतात. शोषण ॲब्झॉर्प्शन, पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाणे होय, याला शोषण असे म्हणतात. बघा, सात्मीकरण म्हणजे काय, ॲसिमिलेशन. शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाते. सात्मीकरण ॲसिमायलायझेशन
बघा, शोषलेल्या द्रावणीय अन्नाच्या शरीरातील पेशी व ऊतीमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाते. याला सात्मीकरण सायमलायझेशन असं म्हणतात. दुसरं बघा, उत्सर्जन इजिशन. पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न घटक शरीराबाहेर टाकले जातात. याला उत्सर्जन इजेशन असं म्हणतात. म्हणजे पोषणाचे जे काही टप्पे आहेत हे 4-5 पद्धतीचे टप्पे हे आपण थोडंसं लिहून घ्या. पान नंबर 30 वरची ही जी काही माहिती वगैरे आहे ही आपण या ठिकाणी एका दृष्टिक्षेपामध्ये बघितलेली आहे. हे 5 मुद्दे आपण एका वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. पोषणाचे टप्पे व त्या पोषणाच्या टप्प्यामध्ये जे काही अन्नग्रहण, पचन, शोषण, सात्मीकरण व उत्सर्जन आहे हे लिहायचं आहे व त्या संदर्भात असणारे जे काही स्पष्टीकरण असेल तर ते आपण त्याच्या पुढे लिहून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी सर्व माहिती मी पुन्हा एकदा सांगतोय. पान नंबर 30 वरील माहिती पुन्हा आपण एकटाक पुन्हा आपण मी स्पष्टीकरण करत यायचं आहे. बघा, या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा, काही बुरशीमुळे अन्न दूषित होते तसेच त्यामुळे विविध प्रकारचे रोग आजार होतात. तर काही बुरशीमध्ये औषधी गुणधर्म असतात. आता तसं बघायला गेलं तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की बुरशी चांगली किंवा वाईट हे कशा पद्धतीचे असतात. फंगस ॲलर्जिक बुरशीसुद्धा असतात. हे मानवाला म्हणा किंवा सजीवांना अतिशय वाईट घातक धोकादायक असतात व ते जर समजा आपल्या जवळपास जरी आले तर आपल्याला ती बुरशी नकोशी वाटते किंवा चुकून जरी समजा बुरशीयुक्त अन्नपदार्थ आपण खाल्ले तर आपल्याला अतिशय वाईट अशा घटनांना आपल्याला आरोग्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळं बुरशी व बुरशीजन्य पदार्थ किंवा बुरशीजन्य घटक यांपासून आपण दूर राहणे खूप गरजेचे असते. इष्ट व काही भूक्षत्रे उपयोगी आहेत. आता या ठिकाणी थोडीशी महत्त्वाची वेगळी माहिती आलेली आहे, हे थोडंसं आपण बघायचं आहे. पान नंबर 30 वरची ही माहिती थोडीशी वाचायची आहे. वाचल्यानंतरच आपल्याला ह्यातील सर्व माहिती कळणार आहे. आपण जर समजा पर्यावरणामध्ये परिसर भाग 1 मध्ये 5वीच्या भागामध्ये सुद्धा आपण काही माहिती बघितली आहेत. इष्ट म्हणजे नेमकं काय, इष्टचे प्रकार बघा. इष्ट व काही भूक्षत्रे उपयोगी आहेत. इष्ट हे किण्व ब्रेड तयार करणे आणि आंबवण्याची प्रक्रियामध्ये वापरले जाते. भूक्षत्रामध्ये जीवनसत्व व लोह भरपूर प्रमाणात असते. बघा काय म्हटलंय, इष्ट व काही भूक्षत्रे उपयोगी आहेत. इष्ट हे किण्व ब्रेड तयार करणे आणि आंबवण्याच्या प्रक्रियांसाठी वापरले जाते. भूक्षत्रामध्ये जीवनसत्वे व लोह भरपूर प्रमाणात असते. या ठिकाणी ही माहिती थोडीशी दिली आहे, हे आपण बघून घ्यायचं आहे. आपण पावासारखे ब्रेड म्हणा किंवा बंद पाव म्हणा किंवा काही खाद्यपदार्थाच्या सोबत जर समजा आपण काही पाव खात असतो तर त्या पावामध्ये आंबवण्याची क्रिया होते. मोठमोठ्या बेकरीमध्ये आंबवण्याची प्रक्रिया सुद्धा होत असते. तर त्यावेळेला इष्ट हा पदार्थ घातला जातो. त्याच्यामध्ये इष्ट हा पदार्थ घातल्यामुळे थोडासा वेगळा कुबट असा वास देखील येतो. इष्ट म्हणजेच काय, एक विशिष्ट प्रकारचे काही हे सूक्ष्म घटक असतात व ते त्या पावामध्ये जाऊन मिसळतात व मिसळल्यामुळे काय होतं तर विविध घटक त्याच्यामध्ये मिसळले जातात व तो पाव फुगतो. अशा पद्धतीची ही प्रक्रिया असते. ही माहिती दिली आहे. पुढं बघा, पुढं काय दिलं हे थोडंसं बघा. पोषक द्रव्ये कार्ये अभावामुळे होणारे परिणाम. पोषक द्रव्ये बघा कोणकोणते दिलेले आहेत. पोषक द्रव्ये कार्य व अभावामुळे होणारे परिणाम. नायट्रोजन प्रथिने, हरितद्रव्ये व पेशीद्रव यांच्यातील महत्त्वाचा घटक आहे. अशा पद्धतीची माहिती दिली आहे. अभावामुळे होणार रोग. ही माहिती कोणकोणती आहे थोडंसं आपण बघून घ्यायचं आहे. नायट्रोजन या पोषक द्रव्यामुळे नायट्रोजन या पोषक द्रव्यामुळे कोणते कार्य होते तर प्रथिने, हरितद्रव्ये व पेशीद्रव्ये यांच्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे हा नायट्रोजन आहे. म्हणजे भरपूर सजीव घटकाला म्हणजे सजीव घटकातील वनस्पती असेल तर त्या वनस्पतींना, झाडांना, वृक्षांना, पाने, फुले यांना नायट्रोजन हा वायू खूप मोठ्या प्रमाणात लागतो. तो जर नायट्रोजन वायू नसेल तर त्याच्यामुळे काय होते, वाढ खुंटणे, पाने पिवळे होणे हे भाग होतात. फॉस्फरसचे कार्य काय असते तर प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणे. पानामध्ये फॉस्फरस हा घटक असतो तर या प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर होते. अकाली पाने गळणे, उशिरा फूल येणे, मुळांची वाढ खुंटणे अशा पद्धतीचे घटक होतात. पोटॅशियम बघा, चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक असते. खोड बारीक होणे, पाने कोमेजणे, पिष्टमय पदार्थ तयार न होणे अशा पद्धतीच्या अभावामुळे होणारे रोग होतात. त्यानंतर मॅग्नेशियम म्हणजेच त्याची रेणू संज्ञा Mg असते
हरितद्रव्य निर्माण करणे म्हणजे पानामध्ये जे काही हरितद्रव्य असेल किंवा घटक वगैरे असेल तर ते घटक निर्माण करण्याचं कार्य हे हरितद्रव्य मॅग्नेशियम तयार करत असते, त्यांचं हे कार्य आहे. जर समजा मॅग्नेशियम Mg हे नसेल तर संत वाढ होणे, पाने पिवळे होणे असे काही घटक किंवा असे रोग होतात. लोह बघा, हरितद्रव्य निर्माण करणे. लोहाचं काम काय तर हरितद्रव्य निर्माण करणे, पाने पिवळी पडणे अशा पद्धतीचे घटक होतात. मॅंगनीज पोषक द्रव्य काय आहे दुसरं बघा तर मॅंगनीज प्रमुख संप्रेरक घटक निर्माण करणे. वाढ खुंटणे, पानावर डाग पडणे. त्यानंतर पुढे बघा झिंक संप्रेरके व त्यातील घटक निर्माण करणे, वाढ खुंटणे, पाने पिवळी होणे अशा पद्धतीची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. बघा नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, मॅंगनीज, झिंक अशा पद्धतीची ही माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. एक तक्ता दिला आहे, हा तक्ता आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. जर समजा तुम्हाला वेळ असेल तर तो व्यवस्थित तुम्ही तुमच्या पद्धतीने हातात जर समजा काढला तरी सुद्धा चालू शकेल. ही माहिती लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. कार्ये व अभावामुळे होणारा रोग. ह्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया आपण. आणखीन एकदा मी दुसऱ्यांदा ही सर्व माहिती सांगतोय. बघा परिसरातील वनस्पतींच्या निरीक्षणातून त्यांना कोणती पोषक द्रव्ये मिळत नाहीत ते ठरवा. आता कोणती मिळत नाहीत हे ठरवायचं आहे. जर समजा तुम्ही जॉग्रॉमिस्ट जर समजा काही BSc ॲग्री झालेले काही विद्यार्थी किंवा काही शिक्षक वगैरे जर समजा आपल्या सभोवती असतील तर त्यांना ही माहिती विचारून आपण त्यांच्याकडून आपण भरपूर माहिती घेऊ शकतो. पुढे बघा प्राण्यातील पोषण म्हणजे प्रत्येक प्राण्यातील पोषण कशा पद्धतीचे असते या ठिकाणी माहिती दिली आहे. प्राण्यामधील पोषण या संकल्पनेत पोषक तत्वांची शरीराला असणारी गरज, अन्नग्रहणाची पद्धत व त्यांचा शरीरामध्ये होणारा वापर यांचा समावेश होतो. अन्नामध्ये असणारी विविध पोषक तत्वे कोणती, त्यांचा काय उपयोग होतो हे या ठिकाणी सांगितलेले आहे. हे थोडंसं आपण बघूया. बघा अन्नामध्ये असणारी विविध पोषक तत्वे कोणती, त्यांचा काय उपयोग होतो. शरीराच्या सर्व क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी आवश्यक असणारे घटक अन्नातून मिळतात. रक्ताद्वारे हे घटक शरीराच्या सर्व भागांना पुरवले जातात. आपण खाल्ले अन्न जसे तसे रक्तात मिसळत नाहीत. त्यासाठी अन्नाचे रूपांतर रक्तात मिसळू शकतील अशा विद्राव्य घटकात व्हावे लागते. प्राण्यामध्ये पोषक क्रियेच्या अन्नग्रहणापासून उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे आढळून येतात. अशा पद्धतीची ही सर्व माहिती दिली आहे. हे आपण थोडंसं बघून घ्यायचं आहे. खाली बघा पोषणाचे टप्पे. अन्नग्रहण, इंजेक्शन अन्न शरीरात घेणे, पचन डायजेशन, अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे यास अन्नपचन असे म्हणतात. शोषण ॲब्झॉर्प्शन, पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाणे. सात्मीकरण, शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतीमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाणे याला सात्मीकरण असे म्हणतात. असायमलायझेशन. त्यानंतर दुसरं कुठलं पाचवं येते तर तिथे उत्सर्जन म्हणजे इजिसेशन, पचन व शोषण न झाले उर्वरित घटक शरीराबाहेर टाकले जातात. अशा पद्धतीची ही पान नंबर 30 वरची ही संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. हे आपण बघू शकता. आता मी काही तुम्हाला स्वाध्याय देत आहे. स्वाध्याय देत असताना सुद्धा हे पूर्ण पान आपण अभ्यासलेलं असणार आहे, तेच आपण विचारात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी स्वाध्यायामध्ये तुम्हाला 3 प्रश्न आलेले आहेत. हे 3 प्रश्न आपण थोडंसं वाचून बघायचं आहेत. बघा स्वाध्याय. बुरशी अपायकारक की लाभदायक ते सांगा. प्राण्यामधील पोषण प्रकार लिहा आणि तिसरं आहे म्हणजे पोषणाचे टप्पे लिहा. आता पहिला प्रश्न बघा, याच्यामध्ये बुरशी अपायकारक की लाभदायक ते सांगा. आता मी सगळ्यातपर्यंत तुम्हाला मी सांगितलं होतं की बुरशी ही अपायकारक असते. तर काही बुरशी हे किंवा काही घटक वगैरे हे कसे गुणधर्म असतात हे देखील लिहायचं आहे. याच्यामध्ये ईस्ट म्हणा किंवा भूक्षत्री संदर्भात दुसरा भाग आला होता, हा पण थोडंसं आठवून बघायचा आहे व माहिती लिहायचं आहे. दुसरा प्रश्न बघा, प्राण्यातील पोषण प्रकार लिहा. आता प्राण्यातील पोषण प्रकार कोणकोणते असतात हे आपण लिहायचं आहे किंवा त्याची सविस्तर माहिती थोडी लिहिला तरी सुद्धा चालू शकेल. म्हणजे प्राण्यामधील पोषण प्रकार आपण लिहित असताना व्यवस्थित त्याची माहिती असणे खूप गरजेचे आहे. ती माहिती असल्यानंतर आपल्याला प्राण्यातील पोषण प्रकार आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो, हे लक्षात ठेवा. तिसरं बघा, पोषणाचे टप्पे लिहा. आता ज्यावेळेला आपण पोषण करत असतो किंवा पोषण होत असतं तर त्यावेळेला सजीवांच्या बाबतीमध्ये पोषणाचे 3 टप्पे कोणकोणते 5 टप्पे असतात. मग अन्नग्रहण असू दे, आत्मीकरण, असेंब्लायझेशन म्हणा किंवा इतर ज्या काही गोष्टी किंवा घटक वगैरे जवळपास 5 बाबी याच्यामध्ये येत असतात. बघा मी थोडक्यात सांगतो. या ठिकाणी पुन्हा
पोषणाच्या टप्प्यामध्ये ह्या 5 बाबी आपण लिहायच्या आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. मी डबल वेळेला आपल्याला सांगत आहे. हे माहीत असणे हे खूप गरजेचं आहे. अन्नग्रहण, पचन, शोषण, सात्मीकरण व उत्सर्जन याच्यामुळं आपल्याला माहिती चांगल्या पद्धतीने कळू शकेल. ठीक आहे. धन्यवाद.